विदर्भ न्यूजची विशेष बातमी। पत्रकाराच्या घरावर गावगुंडांचा भ्याड हल्ला। पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कार्यवाहीची मागणी। पत्रकार नयन मोंढे यांना संरक्षण देण्याची मागणी। विदर्भ मतदारचे शहर प्रतिनिधी आहेत नयन मोंढे। अमरावतीमध्ये गुन्हेगारांचे प्रमाण अत्याधिक वाढले। सर्व पत्रकार संघटना एकवटल्या। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झाला आहे आघात। अमरावती येथील दैनिक विदर्भ मतदारचे शहर प्रतिनिधी नयन मोंढे यांनी 14 ऑक्टोबर रोजी पंचशील नगर येथे बालगुन्हेगारांचा धुमाकूळ ही बातमी प्रसिद्ध केली होती। ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वर्ली मटका चालक बाबू शेंडे याने वैयक्तिक रागामधून त्यांच्या घरावर भ्याड हल्ला केला। या हल्ल्याचा अनेक पत्रकार संघटनांनी जाहीर निषेध केला आहे। हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना दिले। या वृत्तपत्राच्या माध्यमातून पोलिसांसमोर जी भूमिका ठेवलेली होती त्यावरती खऱ्या अर्थाने कारवाई व्हायला पाहिजे होती, मात्र कारवाई झाली नाही आणि या उलट त्यांचा उत्साह वाढला गेला आणि त्यांनी पत्रकार नयन मोंढे यांच्या घरावर ज्या पद्धतीने हल्ला केला, आता खऱ्या अर्थाने पोलिसांमध्ये नयनभाऊ मोंढे यांच्या वतीने तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। मात्र पोलीस त्याची वेळीच दखल घेतात का आणि कायद्यामध्ये शहरामध्ये ज्या पद्धतीने अवैध व्यवसाय सुरू आहेत याला आळा घालण्यात पोलीस यशस्वी ठरतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। यासोबतच पत्रकार ज्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापतात त्यांची देखील सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे। यापुढे संघटनांच्या वतीने विविध संघटना इथे जमलेल्या आहेत, संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पत्रकारांवर यापुढे कुठले हल्ले होणार नाही याची काळजी देखील घेणं त्यांनी गरजेचं आहे। मंगळवारी रात्रीच्या सुमारास आरोपी बाबू शेंडे याने पत्रकार नयन मोंढे यांच्या घरामध्ये सुतळी बॉम्ब फेकला, तसेच जीवे मारण्याची धमकी देत अश्लील शिवेगाळ केली। त्यानंतर नयन मोंढे उपरोक्त तक्रार देण्यासाठी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याकरिता गेले असता बाबू शेंडे याने आपल्या 3-4 साथीदारांसह हातामध्ये लोखंडी पाईप घेऊन त्यांच्या घरासमोर आला व घरातील महिलांना देखील शिवीगाळ करून भय निर्माण केले। या घटनेनंतर परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असून संबंधित पत्रकाराच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। शहरामध्ये काल अमानुष असा हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये जास्तीत जास्त बाल गुन्हेगार होते आणि तसेही बाल गुन्हेगार अमरावतीमध्ये प्रत्येक प्रतिष्ठानात कार्यरत आहे। त्याच्यावर काहीतरी बंधन असणं आवश्यक आहे। असे जर पत्रकार हल्ले होत गेले तर चौथा आधारस्तंभ म्हणतो आम्ही, आज तोच जर धोक्यात आलेला आहे तर इतर सामान्य लोकांचं काय याचाही एक प्रश्न निर्माण झालेला आहे। पत्रकारांवर हल्ले होतात यासाठी सरकारनं सुद्धा एक पत्रकार संरक्षण कायदा लागू केलेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही, हे एक फार दुर्दैवी बाब आहे। आणि आज जे आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन केलेलं आहे त्याच्यात त्यांनी सर्व प्रकारची आम्ही चौकशी करून कठोरात कठोर आरोपीला शिक्षा करू अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि अशा प्रकारचे हल्ले यापुढे होऊ नये याची सुद्धा दक्षता पोलीस डिपार्टमेंटनं घ्यावी। पत्रकार हा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे जनतेमध्ये त्यांना रात्रंदिवस फिरावं लागते, कोणास काय हल्ला होईल हे सांगता येत नाही आणि गुन्हेगारीची बातमी आम्ही लिहू नये काय अशा प्रकारचे आमच्यावर एक दबाव निर्माण होतो, यावर कुठेतरी बंधन असलं पाहिजे। या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा व भारतीय दंड संहिता अंतर्गत आरोपीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तसेच नयन मोंढे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सुद्धा विविध पत्रकार संघटनांनी दिलेल्या निवेदनामधून केली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव ज्येष्ठ पत्रकार गजानन सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, शहराध्यक्ष विक्रम ढोके, महिला अध्यक्ष अर्चना रक्षे, प्रणय निर्वाड, पवन श्रीवास्तव, उज्ज्वल भालेकर, राज माहोरे, स्वप्नील शेवाळे, सूरज दहाट, छगन जाधव, समीर अहमद, सुनील तळोकार, नासिर अहमद, अमोल काळपांडे, अमोल देशमुख, नकुल नाईक, अली अजगर दवावाला, संजय तायडे, शुभम मेश्राम, योगेश मोहकार, मयूर गिरी, मनीष गुडधे, राजाभाऊ वानखडे यांच्यासह विविध पत्रकार संघटनेचे
पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. मी दैनिक विदर्भ मतदारमध्ये पत्रकार म्हणून काम करतो. नयन मुंडे. काल मी दैनिक विदर्भ मतदारमध्ये एक बातमी छापली की पंचशील नगर येथे बाल गुन्हेगारांचा धुमाकूळ आणि त्याला वर्ली मटका त्याचा एक वर्ली मटका चालक त्याचा त्यांना प्रोत्साहन देतो अशी ती बातमी होती. तर रात्री त्यांनी आधी आम्ही 11च्या सुमारास त्यांनी आधी घराच्या समोर रस्त्यावरून शिवीगाळ केली आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या वगैरे त्यांच्या चालू होत्या. आता बाहेर वाटलं काहीतरी दुसरं कोणी म्हणत असेल निकल रे असं तसं चालू होतं त्यांचं. मग त्यांनी थोड्या वेळाने एक सुतळी बॉम्ब घरावर फेकला आतमध्ये. जसा फेकला आम्ही तसं बाहेर निघालो तर ते 4-5 जण पळून गेले. त्यावेळेस आम्हाला कोणी दिसलं नाही. त्यानंतर मग मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो. आम्ही तक्रार द्यायला गेलो तर तो वर्लीवाला ज्याचा वर्ली आहे बाबू शेंडे म्हणून त्याने थेट त्याच्या साथीदारासह आमच्या घरावर चालून आला आणि त्यावेळेस फक्त माझ्या मुली माझ्या घरच्या म्हणजे महिलाच होत्या, वहिनी, बायको आणि आई वडील ज्येष्ठ नागरिक, आणि येऊन त्याने शिवीगाळ केली. त्याच्या हातात काहीतरी रॉड होता आणि त्याला जर मजा वाटला त्याने अतिशय घाणेरड्या शिवाय आणि अश्लील भाषेत त्यांनी आमच्या परिवाराला शिवीगाळ केली. त्यानंतर आज आम्ही पोलीस आयुक्तांना त्याचप्रमाणे फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात त्या बाबू जो गुंड आहे, गुंड प्रवृत्तीचा, याच्या आधी त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता आम्ही निवेदन दिलेलं आहे. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.